राज्यातील पीक विमा योजना बंद होणार नाही। योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, यात फक्त काही बदल केले जातील। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती। बांगलादेशी घुसखोरांना आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून देणाऱ्यांना एटीएस कडून अटक। 3 बांगलादेशी नागरिकांसह 7 जणांवर कारवाई। हाताच्या बोटांचे कृत्रिम ठसे तयार करून कागदपत्र बनवल्याचा संशय। मेडिकलसाठीच्या नीट परीक्षेच्या स्वरूपात बदल। ऑप्शनल अर्थात पर्यायी प्रश्न 2025 पासून रद्द। 180 प्रश्न सोडवणं बंधनकारक। उत्तराखंडमध्ये होणाऱ्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी अजित पवारांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वजपथक प्रमुखाकडे सुपूर्द केला। आपले क्रीडापटू पुन्हा विजेतेपद खेचून आणतील, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास। तब्येत बिघडल्यानं शरद पवारांचे नियोजित कार्यक्रम रद्द। अजित पवारांकडून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस। शरद पवारांना विश्रांतीचा सल्ला। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस। मराठ्यांनी लढून अन्यायकारक राजवट उलथवून टाकली, आता आम्हाला अजून हक्क मिळत नाही, जरांगेंनी बोलून दाखवली खंत। आरक्षण दिलं नाही तर सरकार मराठा विरोधी असल्याचं स्पष्ट होईल। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा। मराठा समाजाला फसवून उपोषणाची नौटंकी कशासाठी? भाजप आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेंना सवाल। मनोज जरांगे लढा लढतायत, त्यांच्या लढ्याचा सन्मान आहे। जरांगेंच्या आंदोलनावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंची लवकरच भेट घेऊन उर्वरित मागण्या समजून घेणार, खासदार अशोक चव्हाण यांची माहिती। निवडून येईपर्यंत सरकारनं बहिणींकडून टिळा लावून घेतला, आता सरकारनं पैसे परत घेण्याची तयारी सुरू केली, मनोज जरांगेंचा आरोप। वाल्मिक कराडला फक्त युरिन इन्फेक्शनसाठी आयसीयूमध्ये भरती करण्याची गरज काय? अंजली दमानिया यांचा सवाल। वाल्मिकला सोडवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांचं षडयंत्र। वाल्मिक कराडवरील उपचारांवर मनोज जरांगेंनी संशय व्यक्त केला। मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन। देशाची प्रगती व्हावी आणि विकास व्हावा अशी तुळजाभवानीकडे प्रार्थना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।